आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही देतोच नेहमी। तुम्ही बोलता छोट्या मोठ्या बैलांचीच मुलाखत घेता, छोट्या बैलांकडे कोणी जात नाही। आज ही छोट्या बैलाची मुलाखत आहे। मला बघायचं किती जण आज बंट्याची मुलाखत बघतात। चांगला बोलल्यानंतर आपल्याकडे मथुर झाला, जो मुंबईमध्ये टॉपला बोलतो, तो भेटल्यानंतर एक मनाची इच्छा आहे का मथुरमध्ये पल्ला पाहिजे। मी बघतो ना जेव्हा हा प्रश्न येतो ना की आपल्या बैलाला कोणत्या पर्यायात पळायचा, सर्वांची इच्छा मथुर मध्येच असते। मथुर म्हणजे सर्वांचा आवडता बैल। 94 त्याच्यानंतर 56 आणि ही सुरुवात आहे 28, अजून 2-3 महिने बाकीच आहे म्हटलं, म्हणजे चांगलीच कारकीर्द आहे। मित्रांनो, नेहमी तुम्ही बोलत असताना आता ही मुलाखत घेतली, मी 10 वेळेला का बोलतोय, कारण तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी। अशी नामांकित बैल आहेत ना आपल्या मुंबईमध्ये, मथुर, सोन्या वगैरे तर आहेतच, पण त्याच्या पाठी पडद्या आड जी बैल आहेत ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही त्याला तेवढेच तितक्याच क्षमतेने व्ह्यूज द्या, एवढंच मी बोलणार आहे। का घाटावरती बंट्या पळवलाय, आता महाराष्ट्र केसरी उन्हाला, महाराष्ट्र केसरी सुद्धा झालेले, 2 नंबरचा मानकरी झाला, 2 नंबरचा मानकरी। आता मला समोर कशिवली भिवंडीचा बंट्या, आणि आज हिडकणी मैदानात त्यांनी गुलाल घेतलेला, आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही देतोच नेहमी। तुम्ही बोलता छोट्या मोठ्या बैलांचीच मुलाखत घेता, छोट्या बैलांकडे कोणी जात नाही। आज ही छोट्या बैलाची मुलाखत आहे। मला बघायचं किती जण आज बंट्याची मुलाखत बघतात। कारण आहे, छोट्या बैलांची जेव्हा आम्ही मुलाखत घ्यायला जातो ना, बघणाऱ्यांची संख्या खूपच कमी असते आणि मोठ्या बैलांची संख्या खूप असते। मग तुम्हीच प्रतिसाद नाही देता, मग तुम्ही कशाला आम्हाला प्रश्न करता की आम्ही छोट्या बैलांची मुलाखत नाही घेता। आज ही बंट्याची मुलाखत घेते आणि याची कारकिर्दी खूप मोठी आहे, ती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला पाहण्याची गरज तेवढीच आहे, बरोबर का नाही मित्रांनो? काय बोलाल आज बंट्या बैलाबद्दल? कशिवली गावचं नाव त्यांनी रोशन केलं, आणि आज हिडकाली मैदान म्हणजे मानाचं मैदान आणि हिंद केसरी मैदान बोललं तरी चालेल, कारण खूप जुना मैदान आहे। आता बंट्या बैल असं आहे, आम्हाला कधीच चांगल्या मैदानात गेलो ना कधीच नाराज करत नाही, फक्त त्याची चर्चा लोकांपर्यंत कमी आहे। ते असं तुम्ही जर असे घेताना सपोर्ट करताना त्याच्याने थोडासा अजून नाव होईल आमचा, अजून चांगले हे होतील, चांगले पैरे होतील त्याच्याने। कोणाच्या नावाने धावला जातो बंट्या? आमचं नाव असतो कुमारी चैताली बालाराम म्हात्रे कशिवली। साधारणतः किती वर्षात असेल? घेऊन आम्हाला 3 वर्ष झाले आता घेऊन त्याला। कुठून खरेदी केली होती त्याला? नाशिकवरून। आज बंट्याच्या पैऱ्यात कोण होता? सच्चा नवापाडावाल्यांचा। पाहू शकता एकदम ढाल आलेली आहे, आजचा बक्षीस आलेला आहे, बादल्या सुद्धा आलेल्या मस्त पाहू शकता। आज त्यांनी रामश्याम केसरी मैदानात एकदम म्हणजे गुलालच घेतलेला आहे शरीरावरती। काय बोललेलं आहे बंट्या बैलाबद्दल? त्याच्याविषयी बोला थोडं कमी। आजपर्यंतची कारकिर्दी सांगा ना त्याची। कारकिर्दी बरी झाली, गटाबिटाला फायनल केलेला। यावर्षी किती गुलाल घेतलेत त्यांनी? 27-28 गुलाल आहे या मैदानामध्ये। खूप मोठी कारकिर्दी। वंचित यासाठी राहतो मित्रांनो, तुम्ही त्यांना व्ह्यूज नाही देत, आज घेतलेले नक्कीच पहा। कोणत्या साईडने धावला जातो हा? 4 गांधी बोलतो, दोन जर असला तर गाडीवरती गाडी कधीच सोडत नाही। आतापर्यंत कोणकोणत्या पैऱ्यात पळालेला आहे? अशी कोणती शर्यत आहे तुमच्या चांगली लक्षात आहे? हा, कुठे झाली होती ती शर्यत? मग आता काय इच्छा आहे म्हणजे तुमच्या बंट्याकडून? सगळ्याच आमच्या पूर्ण गेले। हा, आम्हाला जसा चांगला पैरा होईल तसा आम्ही चांगली गाडी खेळण्याचा प्रयत्न करू, आणि आमचा बैल आम्हाला साथ देतो, साथ देतो। चांगला पैरा बोलले तर कोणाच्या पैऱ्यासोबत पळायची तुम्हाला इच्छा आहे? तुमचा बंट्या चांगला बोलल्यानंतर आपल्याकडे मथुर झाला, जो मुंबईमध्ये टॉपला बोलतो, तो भेटल्यानंतर एक मनाची इच्छा आहे का मथुरमध्ये पल्ला पाहिजे। मी बघतो ना जेव्हा हा प्रश्न येतो ना की आपल्या बैलाला कोणत्या पैऱ्यात पळायचा, सर्वांची इच्छा मथुर मध्येच असते। मथुर म्हणजे सर्वांचा आवडता बैल, आणि आता सध्या ज्याला फोन करेल त्याला नक्की, जर शर्यत जरी नाही झाली तरी फेरा तरी टाकला जातो। तुमचं कधी नियोजन वगैरे फोन वगैरे झालेलं आहे का दादांशी? हो, फोन वगैरे झाले। शुभम दादाची बात होते आपली कधी पण, शुभम दादा बोलला आपण करू नियोजन पुढच्या याला। म्हणजे आता बंट्या आपल्याला पुढच्या कुठल्या तरी मैदानात फेरा टाकताना तरी नक्की शर्यत नाही झाली तरी नक्कीच। सुट्टीवरती कसा असतो उभा? सुट्टीला मस्ती आहे, पण सुट्टी खूप फास्ट आहे त्याची, आणि जसा सुट्टीवरून सुटतो तसा पलकच आहे त्याचा। आज कोणत्या खांदी होता? आज उजव्या खांदी होता, डाव्या पाठीतून आतून होता उजव्या खांदी। अच्छा, विरुद्ध गाडी कोणती होती आज? भावल्या आणि मार्शल आणि भावल्या होता। बघितलं का आजची शर्यत बघितली?
हो, शर्यत अजूनपर्यंत आम्ही तरी मागूनच बघितली, हा, अजून पुढे बघितले नाही, व्हिडिओने अजून बघितली. काय बोलाल आता म्हणजे येणाऱ्या काळात आता तुम्ही आता बोलले या वर्षीच त्यांनी 28 म्हणजे प्रत्येक मैदानात असतोच का बंट्या? हा, प्रत्येक मैदानात असतो. आता लाचचा गुलाल कोणत्या मैदानात झाला होता? इताडी भिवंडी जो अच्छा, मोठा मैदान झाला इकडे. बंट्याची खरेदी कुठून झाली होती? जवळके वनी. जवळ काय बघून त्याची खरेदी केली होती दादा? खरेदी बघून आमचे काकाच आहेत, हा, काकासात गेले होते. काकाचा बघून त्यांना बैल आवडला, त्यांना वाटलं आपण पळू शकतं. आधीपासून बैल पळवतात ते, त्यांना वाटलं आपण बैल पळू शकतो, त्यावेळी घेऊन आले बैल. आता तुमच्या दावणीला 3 वर्ष झाली, आता या वर्षी 28 गुलाल घेतले तुम्ही बोलता. मागच्या वर्षी किती गुलाल घेतले होते? मागच्या वेळी 56 गुलाल झाले होते मागच्या वर्षी. त्याच्या म्हणजे 94, त्याच्यानंतर 56 आणि ही सुरुवात आहे 28. अजून 2-3 महिने बाकीच आहे म्हटलं. म्हणजे चांगलीच कारकीर्द आहे मित्रांनो. नेहमी तुम्ही बोलत असताना आता ही मुलाखत घेतली, मी 10 वेळेला का बोलतोय, कारण तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी. अशी नामांकित बैल आहेत ना आपल्या मुंबईमध्ये, मथुर, सोन्या वगैरे तर आहेतच, पण त्याच्या पाठी पडद्या आड जी बैल आहेत ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही त्याला तेवढेच तितक्याच क्षमतेने व्ह्यूज द्या, एवढंच मी बोलणार आहे. की हा बंट्या काय कारकिर्दी आहे तुम्हाला माहिती पडण्याचं. अशी बंट्याच्या सोबत खूप सारे नंदी आहेत जे पडद्या आड आहेत, त्याला पडद्या पुढे येण्यासाठी आपण प्रयत्न करतो. या प्रयत्नाला तुम्ही प्रतिसाद द्या. आता पुढे तुम्ही कुठे घाटावरती कधी गेले होते का? घाटावरती कधी बंट्या पळालाय का? घाटावरती बंट्या पळवला. आता महाराष्ट्र केसरी उन्हाला, महाराष्ट्र केसरी सुद्धा झालेले 2 नंबरचा मानकरी झाला. 2 नंबरचा मानकरी. आता मला वाटतं 8 तारखेला एकविराच्या इथेच कुठेतरी मैदान आहे. हो. त्या मैदानाचं काही नियोजन वगैरे आहे तो तुमचं? चालू आहे नियोजन, झाला तर नक्कीच जाऊ. आणि मग कसा नियोजन, पैरा वगैरे कसा असणार आहे? चालू आहे, बात चालू आहे पुण्यातून. जर झाला नियोजन तर नक्कीच जाऊ अड्ड्याला. नियोजन कोण करतो? नियोजन आपलीच पोरं करतात. पोरं वगैरे सर्व करतात. आणि आपलीच पोरं एवढी असतात, आपली पोरं जोडीला तेच सगळं करतात. आज ड्रायव्हर कोण होता आपला? सूरज ड्रायव्हर. नेहमी तोच असतो का? नाही, विशाल ड्रायव्हर करड आणि दिनेश पाटील पापगाव हे आपले 2 ड्रायव्हर फिक्स आहेत. नक्कीच तुमचा हा बंट्या नक्कीच आपल्या कशेवली गावाचं नाव असंच पुढे नेत राहील आणि नेहमी गुलालात राहील. आणि 28 गुलाल म्हणजे खूप झाले. लोक गुलालापासून वंचित असतात, पण आपल्याला गुलाल मिळतच जातात, ही मोठे भाग्याची गोष्ट आहे. आणि अशाच तुमच्या दावणीला अजून चांगली चांगली बैल आहे. बंट्याच्या आधीचे कोणते कोणते नंदी आहेत तुमच्या दावणीला? घंट्याच्या आधी होता सोन्या, माऊली, धन्या. ते थोडं आजार मुलं बैल थोडंसं हे झाले, बंदी मुलं. त्याच्यानंतर आम्ही हा आणला बंट्या. कधी घरचा साज मैदानात पळवलाय का? हो, आमचा एक बैल वरती आहे पाखऱ्या, आज येईल खाली. अच्छा, मग पुढच्या मैदानात बंट्या आणि घरचा साज काय नाव आहे ते दुसऱ्या नंदीचा? पाखऱ्या. पाखऱ्या. तो दिसेल का? हो. शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी आणि असाच गुलाल घेत राहील हीच आई एकविरा चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया.